जयंती माता मंदिराच्या जवळ असणारा हा भैरवनाथ धबधबा गुफा आहे. इथे हे पाणी गुफेकडे जातं. आता आपण तेच पाहिलं. अतिशय सुंदर आणि रम्य प्रसन्न असं हे ठिकाण. पूर्वी ऋषीमुनी धबधब्याच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी अशा रम्य ठिकाणी तपश्चर्या साधना करायचे. त्याचं कारण मन खूप रमतं, मन एकाग्र होतं, चित्त भगवंताकडे लागतं आणि लवकर परमार्थाची भगवंताची प्राप्ती होते. या अशा ठिकाणामुळे मन प्रसन्न असेल तर सगळ्याच गोष्टी आपल्याला लवकर साध्य होतात. मन करारे प्रसन्न तुकोबराय म्हणतात तसं. आणि समर्थांनी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून मनालाच उपदेश केलेला आहे. अतिशय सुंदर रम्य ठिकाण आहे. एक सांगू, इथून निघावं असं वाटत नाही आहे, इथून जावं असं वाटत नाही आहे. इथेच बसून राहावं असं वाटतं. बराच वेळ झाला मी येऊन, 1-1.5 तास झाला. पण संध्याकाळ होण्याची वेळ आहे. संध्याकाळ झाल्यानंतर इथं वाघांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुर्गा माता मंदिर आहे, जयंती माता मंदिर, त्यामुळे मैयाचं वाहन जे आहे ते वाघ इथे भरपूर आहे असं ऐकण्यात आलं मला. त्यामुळे भीती नाही आहे, पण त्यांच्या वेळेमध्ये आपण तिथं राहणं योग्य नाही आहे. त्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत, आपल्याही वेळा ठरलेल्या आहेत. संध्याकाळची वेळ झाली, अंधार झाला की ते यायला लागतात तिकडे पाण्याकडे. त्यामुळे त्याच्या आधी मला इथून निघावं लागेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.